हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. रे ऑप्टिक्स हा टॉपिक आपण रिसेंटली कंप्लीट केलाय. त्याच्यानंतर एक 7 ते 8 दिवसाचा गॅप पडला. गॅप नंतर आपण एक फ्रेश टॉपिक सुरू करतोय, वेव्ह ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स नंतर कोणता टॉपिक सुरू करतोय? वेव्ह ऑप्टिक्स. जसा रे ऑप्टिक्स एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट होतं, तसाच वेव्ह ऑप्टिक्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा मित्रांनो, वेव्ह ऑप्टिक्स मी अगोदर सांगितलं. ऑप्टिक्स म्हणजे काय? द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट. म्हणजे ऑप्टिक्स ही फिजिक्सची अशी ब्रँच आहे ज्याच्यामध्ये आपण लाईटचा स्टडी करतोय. ओके, मॅग्नेटचा स्टडी केलं तर मॅग्नेटिझम आपण म्हणतो, बरोबर? तसंच ऑप्टिक्स मध्ये आपण लाईटचा स्टडी करतोय. आणि हा वेव्ह ऑप्टिक्स हे नाव काय दाखवतोय तर लाईटचं आपल्याला कसलं नेचर स्टडी करायचंय? वेव्ह नेचर स्टडी करायचंय. ह्या पूर्ण टॉपिक मध्ये लाईटचं कसलं नेचर? वेव्ह नेचर ऑफ लाईट आपल्याला स्टडी करायचं. वेव्ह नेचर ऑफ लाईट स्टडी करायचा आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर? ह्या पूर्ण टॉपिक मध्ये लाईट वेव्हच्या फॉर्म मध्ये जाते असा स्टडी करायचा आहे. आणि लाईटला वेव्ह कन्सिडर करून लाईटच्या वेगवेगळ्या फिनॉमिनॉन आहेत. कोणकोणत्या फिनॉमिनॉन आहेत? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, त्याच्यानंतर इंटरफरन्स आहे. इंटरफरन्स बघायचं, खूप इंटरेस्टिंग आणि फेमस फिनॉमिनॉन आहे लाईटची. डिफ्रॅक्शन बघायचं आहे, पोलरायझेशन बघायचं आहे. ह्या ज्या फिनॉमिनॉन आहेत ह्या लाईटला लाईट इज ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ वेव्ह असं कन्सिडर करून ह्या आपण काय करायचे? डिराईव्ह करायचे, स्टडी करायचे ह्या टॉपिकमध्ये. तर अगोदर सांगतोय मी, लाईटला वेव्ह म्हणण्याच्या अगोदर काही सायंटिस्ट म्हणजे बरेचसे सायंटिस्ट असे होऊन गेले की आपलं मत लाईटच्या रिलेटेड मांडून गेले. म्हणजे प्रत्येक सायंटिस्ट याचा आपलं मत लाईट बाबा कशाच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करते, कुणाचं म्हणणं होतं, कुणाचं काय वेगळं पार्टिकलच्या फॉर्म मध्ये, काही म्हणतात की पॅकेटच्या फॉर्म मध्ये लाईट ट्रॅव्हल करते. असे बरेचसे सायंटिस्टनी काय केलं रे? लाईट बद्दल इंटरेस्ट दाखवला. मग त्यांनी काय केलं? त्यांचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय होता? तर सोर्स जो आहे, सोर्स म्हणजे काय सांगा मित्रांनो? ज्याच्यातून लाईट बाहेर पडेल आपण त्याला काय म्हणणार आहे? सोर्स म्हणतो. मग त्या सोर्स मधून ते आपल्यापर्यंत, मग बल्ब मधून असू दे, ट्यूब मधून असू दे, सन मधून असू दे, ओके, मग ह्या बल्ब मधून किंवा ट्यूब मधून, सन मधून, सोर्स मधून आपल्यापर्यंत लाईट येते कशी, कशाच्या फॉर्म मध्ये येते, ह्याचा स्टडी बरेच सायंटिस्ट करून गेले. त्याच्यामध्ये आपला न्यूटन सुद्धा पाठीमागे नव्हता, न्यूटन सुद्धा पुढे होता. पहिल्यांदा न्यूटनने स्टडी केला. न्यूटनने स्टडी करून जे काही त्याला ऑब्झर्वेशन मिळाले ते त्याने लिहून ठेवलं. जी काही थेअरी त्यांनी मांडली ती थेअरी त्यांनी हाताने लिहून ठेवली आणि पुढे जाऊन ती न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थेअरी म्हणून अस्तित्वात आली. न्यूटनची कसली थेअरी? कॉर्प्युस्क्युलर थेअरी. ओके, न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थेअरी. काय म्हणला न्यूटन? तर बघा, न्यूटनने इंटरेस्टिंग पॉइंट मांडलेत. काय तर न्यूटनचं असं म्हणणं होतं की एखादा सोर्स आहे, मग बल्ब असू दे, ट्यूब असू दे, ह्या सोर्स मधून जी लाईट बाहेर पडणार आहे ही छोट्या 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 पार्टिकल्सच्या फॉर्म मध्ये जाते, बरोबर? बघा, पटतंय का तुम्हाला? म्हणजे हा समजा एखादा सोर्स आहे, हा समजा बल्ब आहे, आणि ह्या बल्ब मधून जी लाईट बाहेर पडणार आहे ही स्मॉल पार्टिकल्सच्या फॉर्म मधून जाते. आणि ह्या पार्टिकल्सना त्याने पुढे जाऊन नाव दिलं. काय नाव दिलं? तर कॉर्प्युस्कल्स. बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन, light is traveling in the form of small particles. आणि त्या पार्टिकल्स ना त्याने लेबलिंग काय दिलं किंवा नाव काय दिलं? कॉर्प्युस्कल्स. ओके, इंटरेस्टिंग नाव आहे की नाही? बघा, छोटे छोटे पार्टिकलच्या फॉर्म मध्ये. म्हणजे समजा बल्ब चालू केला की त्याच्यातून असे पार्टिकल्स बाहेर पडणार, ट्यूब चालू केली की त्याच्यातून छोटे छोटे पार्टिकल्स बाहेर पडणार. म्हणजे असं हे न्यूटनचं म्हणणं होतं. आणि त्या पार्टिकल्सना त्यांनी नाव दिलं कॉर्प्युस्कल्स. आणि मग आपण जर बल्बकडे बघतोय तर बल्ब आपल्याला दिसतोय ग्लो आहे का बंद आहे, चालू आहे का बंद आहे. लाईट आपल्याला सेन्स केव्हा होणार? न्यूटनचं म्हणणं आहे की हे जेव्हा कॉर्प्युस्कल्स तुमच्या डोळ्यामध्ये जातील तेव्हा त्या लाईटचं तुम्हाला काय होईल रे बाळांनो? सेन्सेशन होईल, तुम्हाला लाईट दिसेल. जर हे कॉर्प्युस्कल्स तुमच्या डोळ्यामध्ये गेले नाही तर ही लाईट दिसणार. समजा मी हातमध्ये ठेवला तर कॉर्प्युस्कल्स काय होणार आहे? पार्टिकल्स आहेत, ते पार्टिकल्स अडवले जाणार, पलीकडे कॉर्प्युस्कल्स पोहोचू शकणार नाही, तुम्हाला लाईट दिसणार नाही. म्हणजेच आपल्याला लाईटचं सेन्सेशन होण्यासाठी जे छोटे छोटे पार्टिकल्स एखाद्या सोर्स मधून बाहेर पडतात बाळांनो, हे काय व्हायला पाहिजे? तर आपल्या डोळ्यामध्ये जायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला काय दिसेल? लाईट दिसेल. अदरवाईज आपण लाईट बघू शकणार नाही, लाईटचं सेन्सेशन आपल्याला होणार नाही. बर, नेक्स्ट पॉइंट काय बघा. तर लोकांनी विचारलं, तर बाबा तू सांगतेस की बाबा एखादा पार्टिकल्स म्हणजे छोट्या छोट्या पार्टिकलच्या फॉर्म मध्ये लाईट जाते, सोर्स सुरू केला, बटन मी समजा बल्बचं बटन प्रेस करून बटन दाबलं, स्विच ऑन केला
आणि त्याच्यातून छोटे छोटे पार्टिकल्स बाहेर पडायला लागले. पण आमच्या रूम मध्ये तर 2 कलरचे बल्ब आहेत. समजा एक व्हाईट आहे आणि दुसरा येलो आहे, किंवा एक येलो आहे दुसरा रेड आहे. मग ही जी येलो कलरच्या बल्ब मधून येलो लाईट बाहेर पडते, बरोबर, रेड कलरच्या बल्ब मधून रेड लाईट बाहेर पडते. ही जी वेगवेगळ्या कलरची लाईट आहे ही कशामुळे रे? तर लोकांनी त्याला हा प्रश्न विचारल्यावर त्याने पुढचा पॉइंट मांडला की जो वेगवेगळा कलर आहे लाईटचा हा वेगवेगळ्या कॉर्प्युस्कल्सच्या साईजमुळे असतो बाळा. म्हणजेच डिफरंट कलर ऑफ लाईट बघा, डिफरंट कलर ऑफ लाईट इज ड्यू टू साइज ऑफ कॉर्प्युस्कल्स. म्हणजेच रेड कलरचा कॉर्प्युस्कल्स वेगळा, ब्ल्यू कलरचा कॉर्प्युस्कल वेगळा, येलो कलरचा वेगळ्या साईजचा. म्हणजे वेगवेगळ्या साईजचे कसं आहे तरी कॉर्प्युस्कल्स आहेत. आणि कॉर्प्युस्कल्स कसले आहेत? पार्टिकल्स आहेत, त्याच्यामुळे स्फेरिकल इन नेचर आहेत, बरोबर, स्फेरिकल आहेत ते. मग रेड कलरचा कॉर्प्युस्कल समजा एवढा छोटा असेल, ब्ल्यू कलरचा मोठा असेल, समजा ग्रीन कलरचा थोडासा मध्यम असेल. म्हणजे वेगवेगळ्या साईजचं. तुम्हाला फक्त काय इंटेन्शन आहे माझं सांगायचं की डिफरंट कलर ऑफ लाईट ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्प्युस्कल्स. ओके, काय डाऊट आहे का? पुढे बघा. आता अजून त्याने काय सांगितलं की त्याने विचार काय केला, हे जे समजा हा सोर्स आपण सुरू केला तर ह्या सोर्स जे आहेत हे सोर्स मधून जे बाहेर पडणारे पार्टिकल्स आहेत हे कशाच्या फॉर्म मध्ये? रेक्टिलिनियर पाथ मध्ये जात आहेत, म्हणजेच सरळ रेषेत जात आहेत. म्हणजे त्याने लाईट जे आहे एखाद्या सोर्स पासून ते डेस्टिनेशन पर्यंत म्हणजेच बल्ब पासून आपल्यापर्यंत हे कसे जाते सांगितलंय? सरळ रेषेत जाते असं सांगितलंय. म्हणजे त्याने रेक्टिलिनियर प्रोपागेशन आहे लाईटचं. प्रोपागेशन म्हणजे प्रवास बाळांनो. लाईट कशी प्रवास करते? सरळ रेषेत. म्हणून त्याने प्रूव्ह करून दिलं, प्रूव्हज रेक्टिलिनियर प्रोपागेशन त्याने काय केलं? सिद्ध करून दाखवलं जगाला. लाईट ही स्ट्रेट लाईन मध्ये जाते. ठीक आहे. मग लाईटचं रिफ्लेक्शन कसं होतं लोकांनी विचारलं. छोटे छोटे पार्टिकलच्या फॉर्म मध्ये तू म्हणतोस की लाईट जाते, तर रिफ्लेक्शन कसं होतं? तर त्याचं असं म्हणणं होतं की हा समजा एखादा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे ज्याला आपण मिरर म्हणतो, आणि ह्याच्यावरती जर आपण सोर्स मधून लाईट पाडली, अशी समजा सोर्स मधून लाईट पाडली, म्हणजेच ही लाईट छोट्या छोट्या पार्टिकलच्या फॉर्म मधून जाणार आहे. ओके, मग हे पार्टिकल्स आले. ओके, आणि ह्या जो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसने ह्या पार्टिकल्सना रिपेल केलं. काय केलं? रिपेल केलं, दूर ढकललं. म्हणजेच कोणता फोर्स लावला? फोर्स ऑफ रिपल्शन लावला. त्याच्यामुळे हे पार्टिकल्स इथं येऊन परत ह्या डायरेक्शन मध्ये निघून गेले. ओके, आणि लाईटचं काय झालं बाळांनो? रिफ्लेक्शन झालं. ओके, ह्या डायरेक्शन मध्ये. म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे सिद्ध करण्यासाठी त्याने कशाचा आधार घेतला? फोर्स ऑफ रिपल्शनचा. रिपल्शन कुणाकडून होतंय? रिफ्लेक्टिंग सरफेस कडून होतंय. बरं, लोक म्हणायला लागली, इथं लिहून ठेवूया आपण, रिफ्लेक्शन ऑफ लाईट ड्यू टू रिपल्शन कुणाकडून? बाय रिफ्लेक्टिंग सरफेस. बरोबर, सरफेस कडून जेव्हा रिपल्शन होईल तेव्हा रिपल्शन कुणाचं होणार आहे रे? छोट्या छोट्या कॉर्प्युस्कल्स. बरोबर, हे कॉर्प्युस्कल्स आले त्यांच्यावर फोर्स ऑफ रिपल्शन लावला, या सरफेसने निकडे घालवलं. म्हणजेच रिफ्लेक्शन हे एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी फोर्स ऑफ रिपल्शनचा आधार घेतला. बर, लोकांनी विचारलं मग रिफ्रॅक्शन कसं होतंय? तर आता तुम्हीच सांगाल रिफ्रॅक्शन कसं होईल? रिफ्रॅक्शन समजा ही टॉर्च आहे, टॉर्च मधून छोटे असे पार्टिकल्स आले आणि ह्या सरफेसने काय केलं? त्यांना पटकन अट्रॅक्ट करून घेतलं. मग हे कॉर्प्युस्कल्स इकडे गेले. ओके, समजतंय? कॉर्प्युस्कल्स इकडे गेले. म्हणजे रिफ्रॅक्शन हे एक्सप्लेन करण्यासाठी त्याने जसं रिफ्लेक्शन एक्सप्लेन करण्यासाठी फोर्स ऑफ रिपल्शनचा आधार घेतला, तसा रिफ्रॅक्शन एक्सप्लेन करण्यासाठी तो म्हणला की हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे तो त्या कॉर्प्युस्कल्सना काय करतोय? अट्रॅक्ट करतोय. ओके, इथं लिहून ठेवूया आपण. काय रे? जसं रिफ्लेक्शन ऑफ लाईट ड्यू टू रिपल्शन, तसं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ड्यू टू अट्रॅक्शन बाय कुणाकडून अट्रॅक्शन होणार आहे? बाय रिफ्रॅक्टिंग सरफेस कडून कॉर्प्युस्कलचं अट्रॅक्शन होईल आणि त्याच्यामुळे कॉर्प्युस्कल सेकंड मीडियम मध्ये किंवा रिफ्रॅक्टिंग मीडियम म्हणा किंवा सरफेस म्हणा, ओके, सेकंड मीडियम मध्ये एंटर होते. हे असं कुणाचं म्हणणं आहे बाबांनो? हे असं म्हणणं आहे न्यूटनचं, माझं नव्हे. समजलंय? न्यूटनने थेरी मांडलेली आहे. ठीक.
अजून पुढे जाऊन न्यूटन काय म्हणतोय बघा. तर न्यूटनने खूप इंटरेस्टिंग वाक्य सांगितलं, आश्चर्यकारक वाक्य काय सांगितलं बघा. त्याचं असं म्हणणं होतं की लाईट ही डेन्सर मीडियम मधून जास्त फास्ट जाते बाबा, आणि रेरर मीडियम मध्ये गेल्यावर तिचं स्पीड कमी होत आहे. हा आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की लाईट कोणत्या मीडियम मधून फास्ट जाते, रेरर मीडियम मधून फास्ट जाते. स्पीड ऑफ लाईट इज ग्रेटर इन रेरर मीडियम आणि स्मॉलर इन डेन्सर मीडियम. परंतु न्यूटन फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, न्यूटन काय म्हणला होता की स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज मॅक्सिमम दॅन इन रेरर मीडियम. म्हणजेच डेन्सर मीडियम मधून म्हणजे पाण्यात जात असताना लाईट फास्ट जाईल, कशापेक्षा, हवेतून जाताना पेक्षा. लक्षात येत आहे. म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन, बघा हे तो थेअरी मांडतोय बरोबर. विचार मांडायला कुणाचा काय प्रॉब्लेम आहे का, तुम्ही सुद्धा विचार मांडू शकता लाईट बद्दल बरोबर. म्हणजे हे त्याचे विचार आहेत, त्याची थेअरी मांडून ठेवलेली आहे. ऍक्सेप्ट करायचं का नाही करायचं हे जगाचा प्रश्न आहे बरोबर. फक्त तो त्याची थेअरी मांडतोय. त्याच्यानुसार काय म्हणतो, स्पीड ऑफ लाईट इज ग्रेटर इन डेन्सर मीडियम दॅन रेरर मीडियम. ओके. म्हणजे याच्यातली काही वाक्य आहेत त्याची बरोबर झाली, काही वाक्य चुकीची सुद्धा झालेली आहेत. ओके. आता ही झाली काय रे, न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थेअरी. न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थेअरी बद्दल हे थोडेसे पॉइंट मी इथं लिहून ठेवलेले आहेत. ठीक आहे. लोक म्हणली बस तुझी थेअरी ऐकली आहे मी आता बरोबर, तुझी थेअरी ऐकली बरोबर. आता दुसरा एक सायंटिस्ट आला. दुसरा कोणता सायंटिस्ट होता जो लाईट बद्दल इंटरेस्ट दाखवत होता, लाईटचा स्टडी करत होता. त्याचं नाव होतं मॅक्स प्लँक. आणि त्यांनी सुद्धा एक थेअरी मांडली बरं का मित्रांनो. त्या थेअरीचं नाव आहे प्लँक्स क्वांटम थेअरी. प्लँक्स क्वांटम थेअरी. ओके. प्लँक्स क्वांटम थिअरी. प्लँक्स क्वांटम थिअरी. आता हा जो प्लँक आहे, ह्या प्लँकचं काय म्हणणं होतं, मॅक्स प्लँक नावाचा एक सायंटिस्ट होता, एक छोटासा होता असा. त्याचं म्हणणं काय होतं, तर एखादा सोर्स आहे, हा समजा सोर्स आहे, आणि ह्या सोर्समधून जी लाईट बाहेर पडणार आहे, सन आहे असं इमेजिन करूया. ह्या सन कडून छोटे 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 पॅकेट्स बाहेर पडत आहेत. हे असे पॅकेट्स बाहेर पडत आहेत बघा, छोटे 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 पॅकेट्स बाहेर पडायला. ओके. म्हणजे अकॉर्डिंग टू प्लँक लाईट इज ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ छोटे छोटे पॅकेट्स. अकॉर्डिंग टू प्लँक लाईट इज ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ स्मॉल पॅकेट्स. आणि त्या पॅकेट्सना त्याने एक इंटरेस्टिंग नाव दिलं, त्याला नाव दिलं फोटॉन्स. बघा, अकॉर्डिंग टू प्लँक लाईट ट्रॅव्हलिंग in the form of small packets. हे पॅकेट्स म्हणजे कशाचे पॅकेट्स आहेत, त्याच्या आतमध्ये काय आहे, तर त्याच्या आतमध्ये काय एनर्जी आहे. स्मॉल पॅकेट्स कॉल्ड ॲज फोटॉन्स. त्या पॅकेट्सना काय नाव दिलं, फोटॉन्स नाव दिलं, किंवा क्वांटा असं सुद्धा म्हणतात, क्वांटा. म्हणून त्याला क्वांटम थिअरी म्हणतात. मग ह्या मॅक्स प्लँकने काय केलं, तर हे एक पॅकेट आहे, ह्याचं पॅकेट उघडलं. उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये एनर्जी आहे. म्हणजे लाईट ही काय घेऊन आलेली आहे, एनर्जी घेऊन आलेली आहे बरोबर. म्हणजे हे जे पॅकेट्स आहेत, ह्या पॅकेट्स मध्ये काय आहे, एनर्जी आहे. म्हणजे ह्या पॅकेट्स मध्ये ह्या फोटॉन कडे काय आहे, एनर्जी आहे. आणि किती एनर्जी आहे, ईच फोटॉन हॅव्हिंग एनर्जी. किती एनर्जी आहे मित्रांनो, तर मॅक्स प्लँकचं म्हणणं इज इक्वल टू एच न्यू, एवढी एनर्जी आहे. आता एच न्यू इज इक्वल टू असा पण फॉर्म्युला लिहितो आपण, एच सी बाय लॅम्बडा बरोबर. आता राहिला प्रश्न, न्यू म्हणजे काय आहे, तर न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. ही काय जी लाईट आहे त्या लाईटची काय आहे बाळांनो, फ्रिक्वेन्सी आहे. ओके. आणि सी म्हणजे काय आहे, तर स्पीड आहे. ओके. हवेत स्पीड किती असतं, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद बरोबर. त्याच्यानंतर लॅम्बडा म्हणजे काय आहे, तर लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ आहे. काय रे, वेव्हलेंथ आहे. ओके. म्हणजेच त्याचं असं म्हणणं होतं की लाईट ही एखाद्या सोर्स मधून जी लाईट बाहेर पडणार आहे, ह्या लाईट कशाच्या फॉर्म मध्ये येणार आहे, तुमच्याकडे छोट्या छोट्या पॅकेट्सच्या फॉर्म मध्ये येणार आहे. आणि ह्या पॅकेट्स कडे काय आहे, एनर्जी आहे. एनर्जीचा फॉर्म्युला काय, इज इक्वल, किती एनर्जी आहे, इज इक्वल टू एच न्यू. राहिला एच म्हणजे काय बाळांनो, तर एच म्हणजे प्लँक कॉन्स्टंट. काय रे तो, प्लँक कॉन्स्टंट. ओके.
हे आपण डिटेलमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये बघणार आहोत. मग एक गोष्ट तर त्याने सांगितली, एनर्जी जी आहे ती कशी प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सीला, डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सीला. म्हणजे द लाईट विच हॅव्हिंग मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी विल हॅव मॅक्सिमम एनर्जी. म्हणजेच ज्या लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्या लाईटची एनर्जी कशी असेल रे, जास्त असेल. ऍज वेल ऍज वेवलेंथ आणि एनर्जी हे कसे प्रपोर्शनल दाखवत आहेत, तर इनव्हर्सली प्रपोर्शनल दाखवत आहेत. ह्याचा अर्थ द लाईट विच हॅव्हिंग मिनिमम वेवलेंथ विल हॅव मॅक्सिमम एनर्जी. बघा तर लिहून ठेवूया, एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी. जर फ्रिक्वेन्सी वाढते तर एनर्जी पण वाढणार, बरोबर. आणि एनर्जी आणि लॅम्बडा, जर लॅम्बडा कमी होतोय तर एनर्जी वाढणार. काय डाऊट आहे का? बघा म्हणजे एनर्जी वाढवायची असेल तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल किंवा वेवलेंथ कमी करावी लागेल. ओके, ठीक आहे. मग ह्या मॅक्स प्लँकने खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट लाईटची एक्सप्लेन केलेली आहे, जे आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये बघणार आहे. ते आता जसं पॉइंटचं नाव सांगितलं तेच इफेक्ट आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कोणता इफेक्ट? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, हा स्टडी आपण बघणार आहे. ह्या टॉपिकचं नावच आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा इलेक्ट्रॉन फोटॉन म्हणून आहे. हा जो इफेक्ट आहे खूप इंटरेस्टिंग इफेक्ट आहे, हा आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा स्टडी करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता लागणार आहे? लाईट ही कशाच्या फॉर्म मध्ये जाते असं सांगितलंय, कशाच्या फॉर्म मध्ये जाते असं आपल्याला कन्सिडर करायचं, छोट्या छोट्या पॅकेट्सच्या, बरोबर. ह्यालाच आपण म्हणतो पार्टिकल नेचर. लाईटचं कसलं नेचर रे? पार्टिकल नेचर ऑफ लाईट. लाईट इज हॅव्हिंग पार्टिकल नेचर. ओके, बघा मॅक्स प्लँकचं म्हणणं आहे पार्टिकल नेचर आहे लाईटचं. अजून आपण वेव्ह नेचर पण स्टडी करतोय म्हटल्यानंतर लाईट नेमकी कोणत्या नेचरची आहे बघायचं आपल्याला. ह्याच्यानंतर ह्या मॅक्स प्लँक नंतर दुसरा एक सायंटिस्ट आला. दुसऱ्या सायंटिस्टने सुद्धा आपली थिअरी मांडली. त्या सायंटिस्टचं नाव होतं मित्रांनो हायजीन. त्या सायंटिस्टचं काय नाव होतं? हायजीन. इंटरेस्टिंग नाव आहे. नेक्स्ट सायंटिस्ट आहे हायजीन. ह्याने सुद्धा लाईट बद्दल स्टडी केलं बरं का. हायजीन्स वेव्ह थिअरी, वेव्ह थिअरी ऑफ लाईट, वेव्ह थिअरी ऑफ लाईट. ओके, ऍक्च्युली हा जो आहे हायजीनची वेव्ह थिअरी आहे ह्याचा आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. परंतु अगोदर आपण बघूया की सायंटिस्टने कसं कसं इन्व्हेन्शन केलेलं आहे किंवा आपली आपली मतं मांडलेली थिअरी काय केलेली आहे तुमच्या समोर प्रेझेंट केलेलं आहे. आता एक झालं न्यूटन, न्यूटन नंतर मॅक्स प्लँक झाला, मॅक्स प्लँक नंतर हायजीन आला. हायजीनचं काय मत आहे? लोकांनी विचारलं बाबा सांग तुझं काय सांग. आम्ही अगोदर दोघांचं ऐकून विचार करायला लागलो, तुमचं काय मत आहे? तर हायजीनचं म्हणणं आहे की अगोदर काय म्हणतोय, न्यूटन म्हणतोय की पार्टिकल्स, मॅक्स प्लँक म्हणतोय की पॅकेट्स. माझं तरी मत आहे बाबा लाईट ही वेव्हच्या फॉर्म मध्ये जाते. म्हणजेच लाईट ही कशाच्या फॉर्म मध्ये जाते? वेव्हच्या फॉर्म मध्ये जाते असं त्याचं म्हणणं आहे. आणि ही जेव्हा वेव्ह तुमच्या डोळ्यामध्ये जाईल, बरोबर, एखाद्या सोर्स मधून, त्याचं काय म्हणणं आहे, हा समजा सोर्स असेल तर ह्या सोर्स मधून काय बाहेर पडतील रे? अशा वेव्हज बाहेर पडतील, छपाक 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 अशा वेव्हज बाहेर पडतील. आणि जेव्हा ह्या वेव्हज तुमच्या डोळ्यामध्ये जाणार आहेत तेव्हा तुम्हाला काय दिसेल? लाईट दिसेल, लाईटचं सेन्सेशन होईल. म्हणजे अकॉर्डिंग टू हायजीन, light is traveling in the form of wave, and this wave, when this wave enters in our eyes, then and then only we get the sensation of light. मग लोकांनी पुढचा प्रश्न विचारला, जर ही वेव्हच्या फॉर्म मध्ये जाते, तू सांगतोयस लाईट ही वेव्हच्या फॉर्म मध्ये जाते, तर वेव्हला जाण्यासाठी मीडियमची आवश्यकता आहे, बरोबर. नंतर लोकांना माहित झालं की मीडियमची आवश्यकता नसलेली सुद्धा एक वेव्ह आहे. परंतु त्यावेळी काय होतं, तर लोकांना असं वाटायचं की वेव्ह जर म्हटलं तर वेव्हला कशाची आवश्यकता आहे? मीडियमची आवश्यकता आहे. तर लोकांनी विचारलं जर वेव्ह आहे तर तिच्यासाठी मीडियम कोणता आहे? तर त्याने सांगितलं की एक हायपोथेटिकल मीडियम आहे, हायपोथेटिकल मीडियम आहे. त्या मीडियमचं नाव आहे लुमिनिफेरस इथर. लुमिनिफेरस इथर. बघा तो काय म्हणतोय, सगळीकडे काय रे? एक हायपोथेटिकल मीडियम प्रेझेंट आहे आणि त्या मीडियमचं नाव काय सांगा? लुमिनिफेरस इथर नावाचं मीडियम सगळीकडे प्रेझेंट आहे. आणि सन पासून, बघा इथे सन आहे, त्या सन पासून जी लाईट आपल्यापर्यंत पोहोचते ही वेव्हच्या फॉर्म मध्ये पोहोचते, ही अर्थ आहे. आणि इकडे कुठेतरी हे सगळं मीडियम, हे जे लुमिनिफेरस इथर नावाचं मीडियम प्रेझेंट आहे आणि त्या मीडियम मधून ही वेव्ह काय करते रे? जाते.
आणि मग आपल्या डोळ्यामध्ये येते ना आपल्याला सूर्यप्रकाश दिसतो, असं हायजीनचं मत होतं. अजून विचारलं लोकांनी, सांग वेगवेगळा कलर जो आहे लाईटचा हे कशामुळे आहे? न्यूटनचं तर म्हणणं आहे छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या साईजच्या पार्टिकल्समुळे, कॉर्प्युस्कल्समुळे. तुझं काय मत आहे? तर तो म्हणतो, कोण, हायजीन म्हणतोय की डिफरंट कलर जो आहे लाईटचा तो डिफरंट वेवलेंथमुळे. परत एकदा ऐका, वेव आली की तिला काय असतं रे सांगा? वेवलेंथ आहे, फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर, स्पीड आहे. मग त्याचं काय म्हणणं आहे हायजीनचं की लाईट वेगवेगळ्या कलरची लाईट आहे ही कशामुळे? वेगवेगळ्या वेवलेंथमुळे. म्हणजे समजा रेड कलरची वेव वेगळी असणार आहे, ब्ल्यू कलरची वेव वेगळी असणार आहे, तिची वेवलेंथ वेगळी असणार आहे, येलो कलरची जी वेव आहे तिची वेवलेंथ वेगळी असणार आहे. म्हणजेच त्याने लिहून ठेवलं डिफरंट कलर ऑफ लाईट, डिफरंट कलर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ, डिफरंट वेवलेंथ. ओके, ठीक आहे. लोक म्हणायला लागले ठीक आहे, पुढचा मुद्दा सांग. तर तो काय म्हणतोय, ही जी वेव आहे ही वेव जोपर्यंत होमोजिनियस मीडियम मधून जाईल, याचा अर्थ काय रे? समजा हा सन आहे आणि ही अर्थ आहे, ह्या दोघांच्या मध्ये एक सारखं मीडियम, एअर घ्या, एअर जर असेल तर सगळीकडे एअरच असेल. म्हणजे एअर मधून जात असताना, एअर हे काय कंटिन्युअस मीडियम आहे असं म्हणूया आपण, दुसरं कुठलंच मीडियम तिथे प्रेझेंट नाही, फक्त एअर आहे. तर होमोजिनियस मीडियम मधून जेव्हा वेव्ह जाते तेव्हा तिचं स्पीड बदलत नाही. लोक म्हणायला लागली मग मीडियम बदललं तर, समजा हवेतून पाण्यात लाईट शिरली तर मग स्पीड बदलणार मित्रांनो. म्हणजेच व्हेन मीडियम चेंजेस, त्याचं म्हणणं आहे काय बघा, व्हेन मीडियम चेंजेस स्पीड ऑफ लाईट ऑल्सो चेंज. काय होईल रे? चेंज होईल. काय डाऊट आहे? बर, होमोजिनियस मीडियम मधून जात असताना, म्हणजे मीडियम जोपर्यंत चेंज होत नाही, होमोजिनियस मीडियम मधून स्पीड कसं असेल? कॉन्स्टंट असेल, स्पीड बदलणार नाही. ओके, ठीक आहे. अजून त्याने प्रॉपर एक्सप्लेन कोणकोणत्या, बघा लाईटच्या ज्या फिनॉमिनॉन आपण आतापर्यंत बघितलेले आहेत रे ऑप्टिक्स मध्ये, त्या कोणत्या फिनॉमिनॉन आहेत? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, ह्या ज्या फिनॉमिनॉन आहेत आपण स्टडी केलेले आहेत. त्याने अजून पुढे आपण ह्या टॉपिक मध्ये स्टडी करणार आहोत अशा कोणत्या फिनॉमिनॉन आहेत? इंटरफरन्स आहे, डिफ्रॅक्शन आहे, पोलरायझेशन आहे, बरोबर. ह्या ज्या फिनॉमिनॉन आहेत ह्याच्या थेअरीने प्रॉपर एक्सप्लेन केल्या जाऊ शकतात. म्हणजेच हायजीनने कशा कशाचं एक्सप्लेन केलं, एक्सप्लेनेशन दिलं, एक्सप्लेन्स रिफ्लेक्शन, बघा रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, ओके, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, आपण डिटेलमध्ये या टॉपिक मध्ये स्टडी करायचं आहे. खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या फिनॉमिनॉन आहेत लाईटच्या. लाईटचं काय होतं? रिफ्लेक्शन होतं. लाईटचं काय होतं? रिफ्रॅक्शन होतं. लाईटचं काय होतं? इंटरफरन्स होतं. लाईटचं काय होऊ शकेल? डिफ्रॅक्शन होतं. ऍज वेल ऍज अजून एक त्याने इंटरेस्टिंग कन्सेप्ट लाईटची शिकवली किंवा एक्सप्लेन केली, पोलरायझेशन. परंतु एक 2-3 कन्सेप्ट आहेत किंवा फिनॉमिनॉन आहेत तो त्या एक्सप्लेन करू शकला नाही. ही कुड नॉट एक्सप्लेन कोणते? रामन इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट, बरोबर. हे जे आहेत ह्या 2-3 फिनॉमिनॉन आहेत त्या तो एक्सप्लेन करू शकला नाही त्याच्या थेअरीच्या अकॉर्डिंगने. आता अजून एक त्याने एक्सप्लेन केलं बघा, अजून एक त्याने त्याचे थेरॉटिकल पॉइंट मांडला. कोणता पॉइंट आहे तो? तर त्याचं म्हणणं होतं की स्पीड जे आहे रेरर मीडियम मधून जात असताना, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे असं त्या मीडियमला आपण काय म्हणतो रे? रेरर म्हणतो. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कंपॅरेटिव्हली जास्त आहे त्याला आपण डेन्सर मीडियम म्हणतो. ओके, मग रेरर मीडियम मधून जात असताना लाईटचं स्पीड जास्त असेल कशापेक्षा रे? डेन्सर मीडियम मधून जात असतानाच्या स्पीडपेक्षा. ओके, हे त्याने जे पॉइंट मांडलेले आहेत त्याच्यातले काही पॉइंट बरोबर पण आहेत मित्रांनो आणि काही पॉइंट थापा पण मारलेल्या होत्या. म्हणजे थापा म्हणण्यापेक्षा पुढे जाऊन ते चुकीचे सिद्ध झाले. मग जे पॉइंट अचूक होते, बरोबर होते, त्यांना त्याचे मेरिट्स म्हणतात. मेरिट्स एक बोर्डला पाठीमागच्या वर्षीपर्यंत बोर्डला, आता सिलेबस चेंज झाला तुमचा,
तर सुद्धा स्टेट बोर्डला क्वेश्चन येतो असा थेअरी एक्झाम मध्ये, की स्टेट द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ हायजीन्स वेव्ह थेअरी ऑफ लाईट, असा क्वेश्चन येतो. पण त्याच्यामध्ये मेरिट्स म्हणजे काय आहेत, तर हायजीनची जी काही थेअरी आहे त्याच्यामधले अचूक पॉईंट जे आहेत, बरोबरचे पॉईंट आहेत, ते म्हणजे मेरिट्स मध्ये लिहायचे. आणि जे चुकीचे पॉईंट आहेत, जो तो एक्सप्लेन करू शकलेला नाही, ज्याला प्रॉपर बेस तो देऊ शकलेला नाही, त्याला आपण काय म्हणायचं, डिमेरिट्स म्हणायचं. मग आता बघूया आपण, हे फक्त काय करायचंय, 2 कॉलम मध्ये लिहायचं आहे. मेरिट जे पॉईंट बरोबर आहेत ते मेरिटच्या कॉलम मध्ये लिहूया, आणि जे पॉईंट चुकीचे होते, पुढे जाऊन चुकीचे सिद्ध झाले, ते आपण डिमेरिटच्या कॉलम मध्ये लिहिणार आहोत. मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ हायजीन्स वेव्ह थेअरी. बघा, मेरिट्स ऑफ हायजीन्स वेव्ह थेअरी अँड डिमेरिट्स. ठीक आहे. फर्स्ट, हायजीनने काय सांगितलं होतं बघा, तर हायजीनने सांगितलं होतं की लाईट इज ट्रॅव्हलिंग द फॉर्म ऑफ वेव्ह. ठीक. अजून पुढे जाऊन सांगितलं की त्याने जेव्हा ती लाईट आपल्या डोळ्यामध्ये जाईल तेव्हा लाईटचं आपल्याला सेन्सेशन होईल. अजून पुढे जाऊन सांगितलं डिफरंट कलर जो आहे लाईटचा तो कशामुळे, डिफरंट वेव्हलेंथमुळे. हा जो पॉइंट आहे वेगवेगळ्या कलरचा, बघा वेगवेगळ्या कलरची जी लाईट आहे ही कशामुळे, त्या लाईटची वेव्हलेंथ वेगवेगळी असणार आहे. मग हा जो पॉइंट आहे हा जाऊन पुढे खूप सत्य सिद्ध ठरला. बघा मी काय सांगतो, डिफरंट कलर ऑफ लाईट, डिफरंट कलर ऑफ लाईट इज ड्यू टू डिफरंट वेव्हलेंथ. डिफरंट वेव्हलेंथ हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्याचा, जो मेरिट मध्ये लिहिला जातो, जे सत्य आहे. हा हो, तो म्हणलेला खरोखर आहे की वेगवेगळ्या कलरची जी लाईट आहे तिची वेव्हलेंथ वेगवेगळी असते. म्हणजे रेड कलरच्या लाईटची वेव्ह जी आहे त्या वेव्हची वेव्हलेंथ वेगळी असणार, येलो कलरसाठी वेव्हलेंथ वेगळी असणार, ब्ल्यू कलरसाठी वेव्हलेंथ वेगळी असणार. ओके. म्हणजे लॅम्बडा वेव्हलेंथ म्हणजे आपण काय म्हणतो रे, लॅम्बडा म्हणतो, लॅम्बडावरती कलर डिपेंड आहे असं त्याने सांगितलं. अजून पुढे जाऊन त्याने काय सांगितलं होतं आठवा बघू, की वेव्हला एक मीडियम लागतं. बरोबर, वेव्हला प्रवास करण्यासाठी एक मीडियम लागतं. लोकांनी विचारलं होतं त्याला की कोणतं मीडियम प्रेझेंट आहे. बरोबर, तर तो काय म्हणला होता, लुमिनिफेरस इथर नावाचं एक हायपोथेटिकल मीडियम प्रेझेंट आहे. मग 2 सायंटिस्ट होते बघा, त्याने अगोदर काय सांगितलं होतं, लुमिनिफेरस इथर नावाचा हायपोथेटिकल मीडियम आहे सगळीकडे, सगळ्या युनिव्हर्स मध्ये प्रेझेंट आहे असं तो म्हणलेला. आता तुम्हाला आपल्याला सवय असते बघा, एखाद्याने जर रिसर्च केला तर लगेच बाकीचे सायंटिस्ट काय करतात, त्याने जो रिसर्च केलाय तो कितपत खरोखर आहे किंवा खरा आहे हे चेक करण्याचं काम करतात. बरोबर. मग असेच 2 सायंटिस्ट होते, त्याचं नाव होतं मिचेल्सन अँड मोस्ले. ह्या 2 सायंटिस्टनी चेक केलं बरं का, लुमिनिफेरस इथर नावाचं हे जे हायजीन बोलतंय हे खरोखर बोलतंय का बघूया तरी. बरोबर, म्हणून हे चेक केलं मीडियम कुठं आहे का, सापडतंय का बघा. तर त्यांना कुठंच ह्या नावाचं मीडियम, हायपोथेटिकल मीडियम सापडलं नाही. म्हणजे हे जे आहे हे त्याने काय, हायजीनने काय सांगितलं होतं रे, खोटं सांगितलं होतं. हे कुठंच मीडियम प्रेझेंट नाही. बरोबर. मग तो लुमिनिफेरस इथर नावाचं जे मीडियम आहे, दिस मीडियम इज नॉट प्रेझेंट एनिवेअर, कुठंच प्रेझेंट नाही. म्हणून हा जो पॉइंट आहे तो त्याच्या कशामध्ये लिहिला जातो, डिमेरिट्स मध्ये, फेल्युअर मध्ये लिहिला जातो. बरोबर, हे सक्सेस आहेत ते फेल्युअर आहेत त्याचे. ठीक आहे. अजून त्याने पुढे जाऊन अजून एक गोष्ट सांगितली होती बघा, जर होमोजिनियस मीडियम मधून जात असेल लाईट, सेम मीडियम, बरोबर, सगळीकडे एक सारखं मीडियम आहे, हवा सगळीकडे हवाच आहे. बरोबर, तर त्याच्यातून लाईट जात असेल तर तिचं स्पीड कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं, बदलत नाही. परंतु जेव्हा मीडियम बदलेल तेव्हा त्याचं स्पीड सुद्धा काय होईल रे, बदलेल, लाईटचं स्पीड बदलणार. म्हणजे हवेतून जाताना लाईटचं स्पीड वेगळं, पाण्यात शिरल्यावर लाईटचं स्पीड वेगळं. मग हे जे आहे हे त्याचं खरं होतं. बरोबर. आणि अजून त्याने पुढे जाऊन सांगितलं बघा, when medium changes speed will change. तिसरं अजून त्याने एक गोष्ट सांगितली होती बघा स्पीड बद्दल, जेव्हा लाईट ही रेरर मीडियम मधून जाईल तेव्हा त्या लाईटचं स्पीड जास्त असेल, लाईट वेव्हचं स्पीड कसं असेल, जास्त असेल. परंतु जेव्हा ती लाईट डेन्सर मीडियम मध्ये घुसेल, जाईल, एंटर होईल, तेव्हा मात्र तिचं स्पीड काय होईल रे, कमी होईल. हे मात्र त्याचं खरोखर ठरलं, बरोबर ठरलं. म्हणजे स्पीड इन रेरर इज ग्रेटर दॅन डेन्सर. बरोबर,
स्पीड इन डेन्सर, म्हणजे डेन्सर मीडियम मधून जात असतानाच्या स्पीडपेक्षा रेरर मधून जात असताना लाईटचं स्पीड कसं असतं, जास्त असतं. हे त्याचं जे आहे ते बरोबर ठरलं पुढं, म्हणून त्याला हे त्याचं सक्सेस म्हणतात हायजीनच्या थिअरीचं. ओके, ठीक आहे, एक झालं. दुसरं, हायजीन मित्रांनो लाईटचं रेक्टिलिनियर प्रोपागेशन एक्सप्लेन करू शकला नाही. बघा, म्हणजे लाईट ही सरळ रेषेत जाते, हे काय त्याने एक्सप्लेन केलं नाही. ही कुड नॉट एक्सप्लेन रेक्टिलिनियर प्रोपागेशन. ओके, ही कुड नॉट एक्सप्लेन रेक्टिलिनियर प्रोपागेशन. अजून बघा पुढे, त्याने काही ठराविक ज्या कन्सेप्ट आहेत लाईटच्या रिलेटेड त्या एक्सप्लेन केल्या. कोणकोणत्या फिनॉमिनॉन एक्सप्लेन केले त्याने, तर रिफ्लेक्शन ही एक्सप्लेन्स रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन तो एक्सप्लेन करू शकला. इंटरफरन्स जे आपण बघणार आहोत पुढे, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन. ह्या 4-5 फिनॉमिनॉन जे आहेत ते त्याने सक्सेसफुली काय केल्या, एक्सप्लेन केल्या. परंतु तो काही ठराविक फिनॉमिनॉन एक्सप्लेन तर करू शकलेला नाही. कोणकोणत्या फिनॉमिनॉन आहेत, ही कॅनॉट एक्सप्लेन, ही कुड नॉट एक्सप्लेन कॉम्प्टन इफेक्ट, रामन इफेक्ट, त्याला रमन इफेक्ट म्हणूया, आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे 3-4 इफेक्ट त्याने एक्सप्लेन केलेले नाहीत, म्हणून हे जे आहेत हे पॉइंट त्याच्या फेल्युअर मध्ये लिहितात. ओके, पुढे बघा, आता हे जे सगळे पॉइंट आहेत, डिफरंट कलर ऑफ लाईट ड्यू टू डिफरंट वेवलेंथ, मीडियम चेंजेस, स्पीड चेंज होईल, स्पीड इन रेरर इज ग्रेटर दॅन डेन्सर, आणि रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन हे जे प्रॉपर आहेत हे तो एक्सप्लेन करू शकलेला आहे. आणि हे जे आहे ते हे त्याचं सक्सेस मानलं जातं त्याच्या थिअरीचं. समजते सगळ्यांना. हे झाले त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. थिअरी आहे मित्रांनो हायजीन्स वेव्ह थिअरी, ही आपल्याला अजून पुढे डिटेलमध्ये बघायचे. पण त्याच्या अगोदर हायजीन नंतर एक सायंटिस्ट आलेला, त्याची थिअरी अगोदर स्टडी करूया, थोडंसं इंट्रोडक्शन करूया. त्या सायंटिस्टचं नाव होतं मित्रांनो मॅक्सवेल. आणि मॅक्सवेलने जी थिअरी मांडली त्या मॅक्सवेलच्या थिअरीला म्हणतात मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. मॅक्सवेलची कसली रे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक असली वे आपण पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. ॲज नेम इंडिकेट्स, अकॉर्डिंग टू मॅक्सवेल, मॅक्सवेलचं काय म्हणणं होतं, मॅक्सवेलने काय विचार केला बघा, हा सन आहे, या सन मधून लाईट बाहेर पडली आणि ही अर्थ आहे, अर्थ वरती पोहोचली. ठीक आहे, सन टू अर्थ कितीतरी हजारो किलोमीटरचं डिस्टन्स आहे. सगळीकडे काय ह्या दोघांच्या मध्ये मीडियम प्रेझेंट आहे का, नाही. तरी सुद्धा सनलाईट आपल्यापर्यंत पोहोचते, सनकडून जे येणाऱ्या वेव्हज आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. ह्याचा अर्थ ह्या लाईट वेव्हज व्हॅक्यूम मधून सुद्धा आलेले असणार आहेत, म्हणजे जिथं मीडियम प्रेझेंट नाही तिथून सुद्धा आलेले असणार आहेत. म्हणजे ही वेव्ह जी आहे, ही वेव्ह लाईट वेव्ह जी आहे हिला मीडियमची आवश्यकता नाही, हे कुणाच्या लक्षात आलं, मॅक्सवेलच्या. म्हणून तो काय म्हणला बघा, वेव्हचे 2 टाइप्स असतात माहिती आपल्याला. ज्याला मीडियम पाहिजे, ज्यांना प्रवास करण्यासाठी मीडियम पाहिजे त्यांना आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. आणि ज्यांना मीडियम असेल तरी सुद्धा चालतंय, नसेल तरी सुद्धा जातील त्या वेव्ह, त्यांना आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतो. आता तुम्ही सांगा, ह्या अर्थ आणि सनच्या मध्ये कुठं सगळीकडे मीडियम प्रेझेंट आहे का, नाही. बरोबर, सगळीकडे म्हणतो मी, अर्थच्या शेजारी आहे मीडियम, एअर मीडियम आहे, परंतु सगळीकडे मीडियम प्रेझेंट असेल का, नाही. पण तरी सुद्धा लाईट वेव्ह पोहोचतात. ह्याचा अर्थ लाईट वेव्ह ही दुसऱ्या प्रकारातली, दुसऱ्या म्हणजे मीडियम असेल तरी सुद्धा जाणार आणि नसेल तरी सुद्धा जाणाऱ्या प्रकारातली वेव्ह. म्हणून तिला काय म्हणतात, लाईट वेव्ह ही कसले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. कोणी सांगितलं, मॅक्सवेलने सांगितलेलं आहे. मग मित्रांनो, ह्या ज्या थिअरी झालेल्या आहेत ह्या थिअरी आपण बघितल्या इंट्रोडक्शन पार्ट मध्ये. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे नवीन कन्सेप्ट आहे. आपण हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, वेगवेगळ्या डेफिनेशन स्टडी करणार आहोत, जे आपल्याला पूर्ण टॉपिक वर यूज करायचे आहेत. थँक्यू.